प्रथम सर्वांना जय भीम। मी बहुजन समाज पार्टीचा तालुका अध्यक्ष विजय वाघमारे सर्वांना जय भीम करतो। आज खामगाव शहर जे आहे यामध्ये अवैध धंद्यांना ऊत आलेला आहे आणि हे अवैध धंदे सतत सुरू झालेले आहेत। या अवैध धंद्यामध्ये आहे वरली असेल, मटका असेल, दारू असेल, अवैध दारू विक्री आहे। त्यानंतर गुन्हेगारीचं प्रमाण फार वाढलेलं आहे। पोलिसांचा काही शहरामध्ये धाक राहिलेला नाही। जो तो रोज पेपरमध्ये काही ना काही बातमी असते। त्यामुळे पोलीस प्रशासन जे आहे ते काही करून न राहिल्यामुळे बहुजन समाज पार्टीच्या वतीने काल ॲडिशनल एसपी यांना निवेदन देण्यात आलं। याच्या अगोदरही त्यांना निवेदन देण्यात आलं होतं, परंतु काही कारवाई झाली नाही। आज डबल पुन्हा निवेदन देण्यात आलं की खामगाव शहरातील जे अवैध धंदे आहे ते त्वरित बंद करावे। परंतु प्रशासन त्याच्याबद्दल काही दखल घेऊन नाही राहिली। माझं ठाणेदार साहेबांना तसे इथले एसपी ॲडिशनल एसपी यांना अशी विनंती आहे की त्यांनी याच्यावर दखल घेतली पाहिजे आणि जे खामगाव शहरामध्ये जे अवैध धंदे सुरू आहे, कारण दिवसेंदिवस लूटमार चोरीच्या घटना बी घडून राहिल्या। त्यानंतर पोलीस गुन्हेगार जे आहेत ते चाकू घेऊन फिरतात। एवढ्या दुर्दैवी घटना या खामगाव शहरात घडून राहिल्या आहे। अगोदरच्या काळामध्ये या अशा घटना फार कमी घडत होत्या, आता याचं प्रमाण म्हणजे दुपटी तिपटीने वाढलं आहे। त्याच्यामुळं असं वाटतं की ठाणेदार साहेबांचा शहरामध्ये काही धाक राहिलेला दिसत नाही। गुंड बिंदास फिरून राहिले आहे आणि या पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतरसुद्धा जे कंप्लेंट करतात त्यांच्यावर हलक्या कलमा भरून त्यांना देण्याचा प्रयत्न पोलीस प्रशासन करत आहे। तरी जे गंभीर गुन्हे करत असतील त्यांच्यावर नाही का त्वरित चांगली म्हणजे मजबूत कारवाई व्हावं की जेणेकरून त्यांचे धाबे दणाणले पाहिजे आणि त्या घटना समाजात घडल्या नाही पाहिजे। आता यामुळे गुन्हेगाराला मिळाल्यामुळं आणि अवैध धंदेवाल्यांना मजबूती इथल्या ठाणेदारांनी दिल्यामुळं हे सर्व प्रकरण या खामगावमध्ये असे घडून राहिले आहेत। तर त्याच्याबद्दल प्रशासनाने याची दखल घ्यावी आणि निश्चितच या खामगाव शहराला न्याय देण्याचं काम एसपी ॲडिशनल एसपी आणि पोलीस स्टेशननी करावं अशी मी त्यांना विनंती करतो। अन्यथा येणाऱ्या 7-8 दिवसामध्ये बहुजन समाज पार्टी रस्त्यावर उतरून आंदोलन करेल, याचं आपण दक्षता। खामगाव विधानसभा क्षेत्र से तालुका खामगाव, मैं शेख रफीक मेरा पद है को तालुका कोषाध्यक्ष है। और ये जो प्रशासन है आज खामगाव शहर में एसपी डीएसपी है, आज इन्होंने हमारे एक शहर अध्यक्ष पे जहाँ पे रहते इन्होंने विधानसभा के शहर अध्यक्ष है, इन्होंने इनके उसी से हमने जो सया दिए भाई उनको कार्रवाई करो, अटक करो। अभी तक के कोई गुना दाखिल हुआ नहीं। तो पुलिस का बोलना है भाई कि वो 6 इंच के ऊपर चक्कू होना, वो 6 इंच का कौन से नेम से होना। कल चल के अगर 1 इंच का भी अगर चक्कू अगर कहीं लग जाता तो कल चल के अगर सामने वाले के व्यक्ति की घटना अगर हो जाती तो उसका प्रशासन जवाबदार रहता कि या खुद व्यक्ति जवाबदार रहता। प्रशासन ने आज तक कोई ऐसा कदम उठाई नहीं, धाक नहीं रहा कोई पुलिस का। क्यों नहीं रहा कि आज कलमा हल्का भरते और वो उनकी जो प्रशासन के कलमा है वो उन्होंने भारी भर के उनको अटक करना चाहिए। और ये जो गुंडेगिरी है, दादागिरी है, दारू पी के ये लोग घरों में रात को दिनों को धौसा देते मारने क्या, मर्डर करने क्या, इनको प्रशासन ने अब तक के अटक किया नहीं। और मैं एसपी साहब के पास भी मैं खुद गया, डीएसपी साहब के पास मैं खुद गया, तो इन्होंने हमारे सामने बोला भाई इनको अटक करो। तो पुलिस वाले का जो बीट जमदार का बोलना है कि भाई जैसा 6 इंच के ऊपर चक्कू होना। अरे वार कोई भी रहो, 6 इंच के ऊपर रहो कि 4 इंच का रहो, वो तो काम उसका करेगा ना। इंसान काय का बना हुआ रहता, एक मट्टी का बना हुआ रहता। आज इतनी बड़ी प्रशासन को आज उनके परिवार को धक्का लगा बोले तो बहुत बड़ी ये दहशतगर्दी हो गई। कल चल के हमारे को ये आंदोलन रास्ते पे करना पड़ेगा। अगर आपने कोई कदम नहीं, अगर प्रशासन ने नज़र नहीं उठाई तो हम ये 8 दिन में कोई भी हालत में हमारी जो बहुजन समाज पार्टी है खामगाव विधानसभा से हम हर आंदोलन रोड पे करेंगे। चाहे पुलिस हमारे को हटाए या बटाए, हम नेम से आंदोलन करेंगे। चाहे हमारे आदमी जो शहर अध्यक्ष है, खामगाव शहर अध्यक्ष, इनको सरकारी मिलना चाहिए और इनको सुरक्षित होना चाहिए। कल चल के इनको आगे चल के भी धोखा हो सकता और आज भी धोखा है।
घर में जाने के लिए डरते ये, वो जगह पे रहने के लिए घबराहट होती, इनको डर लगता कि भाई कब आके घर में मार देंगे परिवार को। ऐसा है, वो सामने वाले पार्टी ने धोख दी हुई है, अभी तक उन पर कोई गुनाह दाखिल हुआ नहीं है। इन्होंने इनको प्रशासन की तरफ से मेरी एक विनती है कि इनको कोई भी हाल में जल्दी से प्रूफ करके इनको अटक करना चाहिए। बहुजन समाज पार्टी शहर अध्यक्ष विकास शेकोकार खामगाव। काल दिनांक 11/7/2024 बहुजन समाज पार्टी पदाधिकारी सर्व पदाधिकारी आम्ही निवेदन दिलं सेकंड SP अप्पर जिल्हा पोलीस अधिकारी साहेब यांना निवेदन दिलं, कारण या खामगाव शहरामध्ये अवैध धंदे भरपूर चालू आहेत। मटका, जुगार, दारू हे धंदे भरपूर चालू आहेत। त्या माध्यमातून आम्ही सेकंड SP यांना निवेदन दिलं। तसेच बहुजन समाज पार्टी आता आमचं तमिळनाडू जर पाहिलं तर आमचे प्रदेश अध्यक्ष यांच्यावर हल्ला झालेला आहे। तसाच दुसऱ्यांदा जो हल्ला झालेला आहे आमचे बहुजन समाज पार्टीचे तालुका अध्यक्ष विजय वाघमारे साहेब यांच्या घरावरती इतका जबरदस्त हल्ला झाला की समोरचा चाकू आणि शिवीगाळ आणि तिथून नाही तर मग सब्बल घेऊन आला आणि घर तोडफोड केलं। तसेच प्रशासनाला आमचं एवढीच विनंती आहे, विजय वाघमारे या कुटुंबावर व्यवस्थित प्रशासनानं निर्णय घ्यावा आणि त्यांना कायदेशीर न्याय मिळावा अशी आमची बहुजन समाज पार्टीच्या माध्यमातून विनंती आहे। आणि तसेच खामगावमध्ये अवैध धंदे भरपूर चालू आहेत, अन्यथा अवैध बंद जर झाले नाही, प्रशासनानं व्यवस्थित जर कारवाई केली नाही, अन्यथा आम्ही बहुजन समाज पार्टीच्या माध्यमातून पदाधिकारी कार्यकर्ते आम्ही तीव्र आंदोलनाचा इशारा देऊन टाकू।